नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या हक्काच्या चॅनलवर, ज्याचे नाव आहे स्टडी विथ संकेत. आणि आपण 27 फेब्रुवारी 2026 महत्त्वपूर्ण चालू घडामोडी बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आजचा प्रश्न क्रमांक पहिला आहे आपला, केंद्र सरकारने कोणत्या राज्याचे नाव बदलवून केरळम करण्याच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिलेली आहे? तर बघा, केरळ सरकारने हा प्रस्ताव आधीच मांडला होता, पण आता नुकतीच याला मंजुरी मिळालेली आहे. केरळच्या विधानसभेने राज्याचे नाव बदलवण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर केला होता. आणि त्यांनी हा नाव बदलवावे याचा विचार का बरं केला? तर मल्याळम भाषेमध्ये राजाला केरळम म्हणून संबोधले जाते. आणि भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 3 मध्ये संसदेला कोणत्याही राज्याचे नाव बदलवण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि याच्यामुळे स्थानिक भाषेचा आणि संस्कृतीचा सन्मान जपला जाणार असे त्यांचे मत आहे. बघा, आपलं उत्तर केरळ आलेलंच आहे. तर आपण केरळबद्दल थोडीफार माहिती बघूया. केरळची राजधानी बघितलं तर ते आहे तिरुवनंतपुरम. आणि इथली मुख्य बोलल्या जाणारी भाषा म्हटलं तर मल्याळम ही आहे. आणि इथले मुख्यमंत्री पिनराई विजयन हे आहेत, तर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हे आहेत. तसेच याच्या शेजारी बघितलं तर तमिळनाडू आणि कर्नाटक ही 2 राज्य येतात. आणि आपल्या एक्झाममध्ये विचारल्या जाणारे वन्यजीव अभयारण्यमधील पेरियार वन्यजीव अभयारण्य, वायनाड वन्यजीव अभयारण्य, इडुक्की वन्यजीव अभयारण्य, तसेच परम्बिकुलम वन्यजीव अभयारण्य हे केरळमधील मुख्य अभयारण्ये आहेत. आता त्याच्यानंतर आपण प्रश्न क्रमांक 2 बघूया. गृह मंत्रालयाने दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी कोणते नवीन राष्ट्रीय धोरण फेब्रुवारी 2026 मध्ये जाहीर केलेले आहे? जी गुप्त संस्था आहे आणि पोलीस दल आहे यांच्यामध्ये कसे समन्वय साधता येईल आणि दहशतवादावर कसा प्रतिबंध लावता येईल याच्याबद्दल हे धोरण सुरू केलेले आहे. गुप्त संस्था आणि राज्य पोलीस दलांमधील समन्वय वाढवणे आणि सायबर हे या धोरणाचे मुख्य उद्देश आहे. प्रश्न 3 आहे, वर्ल्ड बँकेच्या विमेन बिझनेस अँड द लॉ 2026 अहवालानुसार महिलांच्या सन्मानासाठी असलेल्या कायद्याची जागतिक स्तरावर किती टक्के अंमलबजावणी होत आहे? तर हे आहे ऑप्शन बी 50%. तर बघा, महिलांना जेवढा कायदेशीर संरक्षण मिळायला पाहिजे तेवढे त्यांना मिळून राहिलेले नाही आहे. त्यांना जेवढे मिळायला पाहिजे त्याचे फक्त त्यांना 50%च मिळून राहिलेले आहे. बघा, हा जो अहवाल आहे हा वर्ल्ड बँक जाहीर करतो. बघा, जगात महिलांना पुरुषांच्या तुलनेत केवळ 64% कायदेशीर संरक्षण मिळते, पण प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या बाबतीत हे प्रमाण फक्त 50% आहे. आणि याच्यात भारताची स्थिती म्हटलं तर भारतात महिलांच्या कामाच्या ठिकाणी आणि सुरक्षिततेच्या ठिकाणी कायदे सुधारले असले तर आर्थिक भागीदारीत अजूनही मोठी संधी आहे. तर बघा, आता महिलांचे विवरण आलंच आहे. आपण महिलाबद्दल कोणत्या कोणत्या योजना सुरू केलेल्या आहे आणि कोणत्या कोणत्या राज्यात आहे हे बघून घेऊ. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली आहे. तसेच मध्य प्रदेशमध्ये लाडली बहन योजना, तर ओडिसामध्ये सुभद्रा योजना ही सुरू आहे. आणि छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजना ही सुरू आहे. आणि कर्नाटकमध्ये गृहलक्ष्मी योजना हे आहे. मित्रांनो, येणाऱ्या पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये हे याच्यातून तुम्हाला प्रश्न नक्की बघायला मिळणारच आहे. चला तर मग आता प्रश्न क्रमांक 4 बघूया. आरोग्य मंत्रालयाने सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी कोणत्या वयोगटातील मुलींना मोफत लस देण्याची घोषणा केलेली आहे? मित्रांनो, हे आहे ऑप्शन सी 9 ते 14 वर्ष. आणि ही 9 ते 14 वयोगटातील मुलींसाठी HPV ही लस देण्यात येईल. या लसीमुळे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस ही लस दिल्या जाणार आहे. आणि याच्यामुळे गर्भाशयाच्या मुखात जो कर्करोग होतो हा भारताच्या महिलांमध्ये आढळणारा दुसरा सर्वात मोठा कॅन्सर आहे. तर ही लस शाळेमधून आणि सरकारी रुग्णालयामधून मोफत दिली जाणार आहे, ज्याच्यामुळे भविष्यात कॅन्सरचे प्रमाण कमी होईल आणि स्त्रियांच्या जीवांचा धोका कमी होणार. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 5 आहे, नॅशनल मॉनिटायझेशन पाईपलाईन 2.0चे शुभारंभ फेब्रुवारी 2026 मध्ये कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे?
तर याच्यामध्ये आपल्या फायनान्स मिनिस्टर ज्या आहेत निर्मला सीतारामन यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. बघा, सरकारी मालकीच्या मालमत्ता जसे की रस्ते, रेल्वे, गॅस पाईपलाईन ह्या खाजगी क्षेत्रातील ठराविक काळासाठी भाड्यावर देण्यात येईल नेहमीप्रमाणे, आणि याच्यातून मिळणारे पैसे नवीन रस्ते, शाळा आणि रुग्णालय बांधण्यात वापर होणार आहे. आणि याच्यावर डिजिटल पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रावर जास्त भर दिला जाईल. चला तर आता आपण प्रश्न क्रमांक 6, त्याच्या आधी अमित शहा हे आपले आहे गृहमंत्री, नितीन गडकरी हे रस्ते वाहन मंडळी मंत्री, नितीन गडकरी हे वाहतूक मंत्री, तर एस जयशंकर हे फॉरेन मिनिस्टर म्हणजेच विदेश मंत्री आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 6 बघूया. भारत आणि अमेरिका यांच्यातील वज्रप्रहार 2026 हा संयुक्त लष्करी सराव कुठे आयोजित करण्यात आलेला आहे? तर तो ऑप्शन क्रमांक सी हिमाचल प्रदेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. वज्रप्रहार हा भारत आणि अमेरिकेचा एक सैन्य सराव आहे. हा स्पेशल फोर्स यांच्या सराव आहे. तर डोंगराळ भागात दहशतवादाविरोधात कारवाई कशी करायची याचे प्रशिक्षण याच्यामध्ये दिले जाते. त्याच्यानंतर आपण हिमाचल प्रदेशबद्दल थोडीफार माहिती बघूया. याची स्थापना म्हटलं तर 25 जानेवारी 1971 झाली आणि हे भारताचे 18वे राज्य बनले. याची राजधानी बघितलं तर शिमला, आणि इथे मुख्य बोलल्या जाणारी भाषा हिंदी. तर इथले मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू हे आहेत. तर राज्यपाल शिवप्रसाद शुक्ला हे आहे. आणि येथील याच्या शेजारी लडाख, जम्मू काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेश, तर पंजाब, हरियाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश हे 4 राज्य आहेत. रोहतांग दर्रा आणि शिपकिला दर्रा. तर बघा, शिपकिला दर्रा इथूनच सतलज नदी ही भारतामध्ये प्रवेश करतो. त्याच्यानंतर बारालाचा हा एक दर्रा येथे आहे. तर पर्वतरांगामध्ये बघितलं तर धौलाधार आणि पीर पंजाल रांगा येथे आढळतात. प्रश्न क्रमांक 7 आहे. आयुष मंत्रालयाने आयोजित केलेला नॅशनल आरोग्य फेअर 2026 महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी पार पडलेला आहे? तर हे आहे बुलढाणामधील शेगाव. लोकांच्या आरोग्याबद्दल लोकांना जागृत करणे हे याचे मुख्य उद्देश आहे. तसेच आयोजक आहे याचे आयुष मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ आयुष. आणि याचे उद्देश काय आहे तर लोकांना निसर्गिकोपचार आणि आयुर्वेदाचे महत्त्व पटवून देणे. तसेच शेगाव हे संतांची भूमी म्हणून ओळखले जाते. तिथे अशा मोठ्या आरोग्य मेळाव्याचे आयोजन केल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्याबद्दल जनजागृती होण्यास मदत झाली आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. दक्षिण अमेरिकेतील सर्वात उंच शिखर माउंट आकान्कागुआ नुकतेच कोणत्या भारतीय गिर्यारोहकाने संस्थेच्या संघाने सर केली आहे? तर हे आहे ऑप्शन ए नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग. हे दक्षिण अमेरिका खंडातील आणि आशिया बाहेरील जागतिक सर्वोच्च शिखर आहे. याची उंची बघितलं तर 6961 मीटर एवढी आहे. आणि ही संस्थान उत्तरकाशी येथील नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिंग ही आशियातील सर्वात मोठी गिर्यारोहण संस्था मानली जाते. आणि भारतीय गिर्यारोहकांनी अत्यंत खराब हवामानात हे शिखर सर करून तिरंगा फडकावलेला आहे. आणि भारतासाठी एक छाती मोठी करण्यासारखी गोष्ट आहे. बघा, प्रश्न 9 आहे. बेला ग्रामपंचायत भारताची पहिली नेट झिरो पंचायत बनली आहे. ती कोणत्या राज्यात आहे? तर बघा मित्रांनो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. हा पण अशी एक्झाम कोणती ना कोणती एक्झाम आहे ज्याच्यामध्ये हा नक्की विचारला जाईल. हे आहे महाराष्ट्र. बघा, महाराष्ट्राच्या भंडारा जिल्ह्यातील बेला ग्रामपंचायताला भारताची पहिली नेट झिरो पंचायत म्हणून मान्यता मिळालेली आहे. कार्बन न्यूट्रल आणि उपक्रमासाठी मुंबई हवामान सप्ताह 2026 या दरम्यान पंचायतीला राष्ट्रीय स्तरावर
गौरवण्यात आलेली आहे. ही मान्यता हवामानात बदलण्याचा सामना करण्यासाठी आणि शाश्वत विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महत्त्वाच्या भूमिकेवर प्रकाश टाकला आहे. बेला ग्रामपंचायत ही महाराष्ट्राच्या विदर्भ क्षेत्रातील भंडारा येथे आहे. त्याच्यानंतर आजचा आपला प्रश्न क्रमांक शेवटचा आहे 10वा. कोणाची संयुक्त राष्ट्राद्वारे रोड सेफ्टीसाठी ग्लोबल चॅम्पियनशिप म्हणून निवड करण्यात आलेली आहे? तर ही आहे सचिन तेंडुलकर. बघा, दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांची संयुक्त राष्ट्रीय रस्ते सुरक्षेसाठी जागतिक दूत म्हणून नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती एव्हरी लाईफ मॅटर्स या मोहिमेचा एक भाग आहे, ज्याचे उद्देश्य रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करणे आणि सुरक्षित प्रवासाबाबत जनजागृती निर्माण करणे हे आहे. चला तर मग मित्रांनो, आपण आपला क्लास बघितला याच्याबद्दल तुमचे धन्यवाद. आणि काही चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि आपण उद्या आणखी भेटू.